आता आणखी जे अपडेट्स येतात तसे मी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते की अनेक प्रेक्षक आहेत जे खरं तर अपडेट्स विचारत आहेत। धाराशिव जिल्हा परिषद गटातून खरं तर अपडेट आलेली आहे की तेर जिल्हा परिषद गटातून अर्चना पाटील या 2328 मतांनी विजयी झालेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्यातली ही महत्त्वाची लढत होती जिथून तेर गटातून अर्चना पाटील या विजयी झालेल्या आहेत। अर्चना पाटील कोण आहेत तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर विरुद्ध अर्चना पाटील यांच्यात खरं तर ही निर्णायक लढत होती। हाय व्होल्टेज ड्रामा होता कारण एका आमदाराची पत्नी आणि भाजपनं आमदार पत्नीवर विश्वास दाखवून त्यांना खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं आणि कुठेतरी तो विश्वास त्यांना संपादन करण्यात यश आलेलं दिसतंय। अर्चना पाटील या 2328 मतांनी विजयी झालेले आहेत। अर्चना पाटील यांच्या उमेदवारीबद्दल खरं तर धाराशिव जिल्ह्यात ज्यावेळी खरं तर विरोधकांकडून प्रचार करण्यात आला त्यावेळी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता, पण त्या घराणेशाहीच्या आरोपावर सुद्धा कुठेतरी घराणेशाहीच्या आरोपाला मतदारांनी खरं तर केराची टोपली दाखवलेली दिसते आणि भाजप आमदार आणि अर्चना पाटील यांच्या बाजूने खरं तर विजयाची म्हणजे त्यांच्या पदरात विजयाची ओटी भरलेली दिसते राहुल। त्यामुळे धाराशिव जिल्ह्याबाबत सांगायचं झालं तर हा मोठा निकाल आहे। अर्चना पाटील ज्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत, भाजपचे जे आमदार आहेत त्या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी घराणेशाहीचा जरी आरोप झाला असला तरी भाजपच्या पदरात मात्र एक विजयाची जागा पडलेली आहे आणि ओमराजे निंबाळकर जिथून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्या धाराशिव जिल्ह्यात खरं तर भाजपच्या बाबतीत हा निकाल आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी तेर जिल्हा परिषद गटातून 2328 मतांनी विजयी झालेले आहेत। आता आपण खरं तर सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्याबद्दल बोलूयात। सांगोल्यातून सुद्धा अपडेट आलेले आहेत की जिल्हा परिषद जवळा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तालुकाध्यक्ष आहेत अतुल पवार हे विजयी झालेले आहेत। आता हा निकाल का महत्त्वाचा आहे कारण त्यांनी माजी आमदार दीपक साळुंखेंना मोठा धक्का दिलाय। धक्का का दिलाय तर दीपक साळुंखेंचे जे चिरंजीव होते यश साळुंखे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। त्यामुळे सांगोला तालुक्यातली सुद्धा ही महत्त्वाची आणि निर्णायक लढत होती ज्याकडे खरं तर सांगोला तालुकावासियांचं लक्ष लागलं होतं कारण जवळा जिल्हा परिषद गटातून थेट तालुकाध्यक्ष अतुल पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुल पवार हे विजयी झालेले आहेत, तर माजी आमदार पुत्र जे आहेत यश दीपक साळुंखे यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय। मंचर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातली अपडेट आहे। गोढेगाव जिल्हा परिषद गटातून शिंदेच्या शिवसेनेच्या सुवर्णा दरेकर या 597 मतांनी विजयी झालेल्या आहेत। पंढरपूरमध्ये आता आपण पुन्हा एकदा सोलापूरमध्ये जाऊयात। माळशिरस तालुक्याबाबत सांगायचं झालं तर माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे जे चुलत बंधू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खरं तर जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते अर्जुन सिंह मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी ही गुड न्यूज आहे की माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटातून धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू अर्जुन सिंह मोहिते पाटील हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे मोहिते पाटलांच्या घराण्यानं आपली जागा आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे असं दिसतंय। सांगलीची एक अपडेट आलेली आहे। पंचायत समितीच्या 10 जागा आहेत, त्यात आता कुठले उमेदवार किती जागांवर आघाडीवर आहेत त्याचं एक चित्र मी आपल्यासमोर स्पष्ट करते। 12:41 ला खरं तर ही अपडेट आलेली आहे, त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांपूर्वीची ही अपडेट आहे। भाजपाचे आणि काँग्रेसचे 2 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ते शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या तिन्ही पक्षांचे सांगायचे झाले तर प्रत्येकी एके ठिकाणी उमेदवार हे आघाडीवर आहेत। तर ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र सांगलीतल्या 10 या पंचायत समितीच्या जागांमध्ये किंवा गणांमध्ये अजूनही खातं उघडता आलेलं नाहीये। तर आटपाडी तालुक्यातील खरसुंडी जिल्हा परिषद गटातून शिंदेच्या शिवसेनेचे जयदीप भोसले हे विजयी झालेले आहेत। त्यामुळे हे जे निकाल जसजसे माझ्या समोर येत आहेत जसजसे आमचे ग्राउंडवरचे रिपोर्टर्स आहेत जे पाठवतात तसतसे मी आपल्या समोर मांडते। आता एक जिल्हा परिषदेचा एकूणच आढावा घ्यायचा झाला तर 12 जिल्हा परिषदेंपैकी 7 जिल्हा परिषदेंवरती भाजपचा भगवा फडकणार असं दिसतंय। म्हणजे दुपारचे 1 वाजत आलेत आणि सध्या भाजपने जी आघाडी सकाळपासून मिळवली आहे ती 7 जागांची 7 जिल्हा परिषदा आपल्याकडे ठेवण्यात ते यशस्वी ठरलेले दिसत आहेत तुर्तास तरी, पण अजून अंतिम निकाल यायचेत। पण
पण दुपारचे 1 वाजेपर्यंतचे हे अपडेट्स आहेत. शिंदेच्या शिवसेनेला 2 जागा म्हणजे 2 जिल्हा परिषदा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 म्हणजे 7 आणि 3 मिळून 10 म्हणजे 12 पैकी 10 जागांवर महायुतीचा भगवा फडकतोय असं दिसतंय. तर महाविकास आघाडीमध्ये मात्र जिथे आपण कुठेतरी काँग्रेससाठी धोक्याची घंटा ही पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये म्हणत असलो किंवा इतर भागांमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये लातूर खरं तर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर या 2 जिल्हा परिषदा मात्र काँग्रेसच्या ताब्यात येताना दिसतात. त्यामुळे आता खरं तर पुढची गणितं कशी बदलतायत, सांगलीतलं गणित कसं बदलतंय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. 125 पंचायत समितींपैकी 99 पंचायत समितींचं गणित आपल्या समोर आहे आणि त्या 99 पंचायत समितींचं गणित जर मांडायचं झालं तर जवळपास भाजपनेच इथे आघाडी मिळवलेली दिसते. 35 जागांवर भाजप, शिंदेची शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्या 20 जागा म्हणजे 35 आणि 20 55 आणि 20 म्हणजे 22 जवळपास 77 जागांवरती 75च्या पुढे 99 पैकी 75च्या पुढे जागा या महायुतीच्या बाजूने तर अवघ्या 21 जागांवरती महाविकास आघाडीचे हे तीनही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे मात्र आघाडीवर असलेले दिसतात किंवा त्यांच्या बाजूने पंचायत समितीचे निकाल दिसतात. पण महायुतीचा जलवा हा खरं तर आजच्या निवडणुकीत सुद्धा आपल्याला राहुल पाहायला मिळतोय. म्हणजे जिल्हा परिषदेत भाजप आणि शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी तर एकहाती वर्चस्व पाहायला मिळते. 12 पैकी 10 जागांवर महायुती आणि पंचायत समितींमध्ये सांगायचं झालं तर 99 जागांचे जे निकाल आणि कल आलेले आहेत म्हणजे 125 पैकी 99 जागांविषयी मी सांगते आणि त्यातले 75हून अधिक जागांवरती महायुतीचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. काही ठिकाणी त्यांनी विजय सुद्धा मिळवलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.